रिक्षा किंवा कार ड्रायव्हर आहात का? किंवा तुमचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे का? किंवा तुमच्या मित्राची अथवा तुमची गाडी तुम्ही कुणाला भाड्याने बुक करून देताय का? असं असेल तर ते तुम्हाला किती महागात पडू शकतं याचं ज्वलंत उदाहरण पालघरमधली ही घटना आहे. त्या कार चालकाची हत्या त्यांनी का केली होती या घटनेमागचं कारण आता अखेर समोर आलं आहे. कार ड्रायव्हर आसिफ घाची याची हत्या करून कार घेऊन फरार झालेल्या 2 आरोपींना पालघर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेतल्या एका आरोपीला पालघर पोलिसांनी ओडिसा राज्यातल्या कोकडमाल गावातून अटक केली आहे, तर घटनेतल्या दुसऱ्या आरोपीला पालघर पोलिसांनी नागपूर रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतलं. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना पालघर पोलिसांनी रविवारी न्यायालयात हजर केलं असता या दोन्ही आरोपींना न्यायालयाने 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेतला एक आरोपी अजूनही फरार आहे. या संपूर्ण हत्याकांडाचा नाट्यमय कट बोईसरच्या कोलवडेमधल्या एका 10 बाय 10च्या खोलीत रचण्यात आला होता. या कटात तिन्ही आरोपींनी आपापली जबाबदारी वाटून घेतली होती. प्लॅनिंगनुसार त्यांना एखाद्या कार ड्रायव्हरला पकडायचं होतं आणि मग त्याची हत्या करून ती कार घेऊन फरार व्हायचं होतं. त्यानुसार एका आरोपीची जबाबदारी होती की त्याने दोरी आणून कार चालकाचा त्या दोरीने गळा आवळायचा होता, तर दुसऱ्या आरोपीची जबाबदारी होती की त्याने ड्रायव्हरची हत्या करत असताना रस्त्यावर येण्या जाणाऱ्यांवर नजर ठेवायची आणि तिसऱ्या आरोपीची जबाबदारी होती की त्याने ड्रायव्हरचा गळा दाबत असताना त्याचे हात आणि पाय पकडून ठेवायचे, जेणेकरून ड्रायव्हरला सहजतेने मारता येईल. या संपूर्ण घटनेविषयी माहिती देताना पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं की ओडिसा राज्यातले मूळचे रहिवासी असलेले हे तिन्ही आरोपी गेल्या काही वर्षांपासून बोईसरमधल्या कोलवडे येथे राहत होते आणि तिथल्या एका कंपनीत ते काम करत होते. त्यामुळे बोईसर आणि पालघर भागातली संपूर्ण माहिती त्यांच्याकडे होती. एखादी कार चोरी करून ती आपल्या गावाकडे नेऊन त्यावर धंदा करायचा या हेतूने त्यांनी हा संपूर्ण नाट्यमय कट रचला आणि त्यानंतर ठरलेल्या प्लॅननुसार ते आसिफला घेऊन नाशिकला जाण्यासाठी निघाले. आपण पकडले जाऊ नयेत यासाठी त्यांनी कारमध्येच मोखाडा त्र्यंबक रोडवर असलेल्या मोचुंडी घाटामध्ये आसिफचा गळा हा दोरीने आवळला आणि त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह त्यांनी मोरचुंडी घाटामध्ये एका झाडाझुडपात फेकून दिला आणि ते तिथून फरार झाले. आपली शिकार शोधत असताना 12 ऑगस्टला हे तिन्ही आरोपी रिक्षा आणि कार ड्रायव्हर असलेल्या आसिफ घाचीला पालघरच्या रिक्षा स्टँडवर भेटले होते. त्यांनी आसिफला नाशिकहून आपल्या कुटुंबियांना आणण्यासाठी एक कार हवी असल्याचं सांगितलं. त्यानुसार आसिफने त्याचा मित्र महेश सूर्यवंशी याचा नंबर दिला आणि संपर्क करायला सांगितलं. या आरोपींनी चहा पिता पिता त्या चहा दुकानदाराच्या मोबाईलवरून फोन करून महेशची कार नाशिकला जाण्यासाठी बुक केली. कार मालकाने त्याची अर्टिगा कार ही आसिफकडे आणून दिली आणि त्याला या तिन्ही जणांना नाशिकला सोडून येण्यास सांगितलं. त्यानुसार आसिफ या तिघांना नाशिकला सोडण्यासाठी निघाला. आसिफला जराही कल्पना नव्हती की मोखाड्याच्या जंगलात काळ्या कुट्ट अंधारात मृत्यू त्याची वाट बघत आहे. ती रात्र त्याच्या आयुष्यातली शेवटची रात्र ठरणार आहे आणि गाडीत बसलेले हे तिन्ही आरोपी त्याचा घात करणार आहेत. काही तासांनी कार मालक महेश आणि आसिफचे कुटुंबीय त्याला फोन करू लागले, मात्र त्यांचा आसिफशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांना काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. त्यांनी पालघर पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबतची तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी आसिफचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यात पोलिसांना दिसून आलं की ही गाडी नाशिकला न जाता सिन्नरकडून समृद्धी महामार्गाकडे गेली. त्यामुळे काहीतरी अघटित घडल्याच्या संशयाला पुष्टी मिळाली. पोलीस तपासात ही गाडी नाशिक सिन्नर टोल नाका इथं आणि मग तिथून समृद्धी महामार्गावरून छत्तीसगड राज्यातल्या कुम्हारी हॉटेल नाका इथे जाताना दिसून आली. त्यात आसिफच्या जागी कोणीतरी दुसराच ड्रायव्हर कार चालवत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे पालघरपासून नाशिकपर्यंत
आसिफचा शोध घेतला असता मोखाडा त्र्यंबक रोडवर मोरचुंडी घाटात काही अंतरावर आसिफचा मृतदेह दोरीने आवळलेल्या अवस्थेत दिसून आला। कौन है? मेरा भाई है। कब गिरा है? 3 दिन से हम लोग ढूंढ रहे हैं इसको। हाँ? भाई ए फोन कर मैडम। या महिन्याच्या 12 तारखेला पालघर रेल्वे स्टेशन या ठिकाणी रिक्षा चालवणारे आशिफ घाची यांना एक व्हेकल त्यांना हवा आहे आणि नाशिकवरून परत यायचं आहे असं सांगून 3 लोकांनी त्यांना व्हेकल मागितलं। आशिफ घाची यांनी त्यांचा मित्र सूर्यवंशी यांच्याकडून इर्टिगा कंपनीचं व्हेकल हे नाशिक रिटर्नसाठी घेतलं। या 3 प्रवाशांना सोबत घेऊन हे आशिफ घाची हे नाशिककडे निघाले असताना जव्हारच्या पुढे घाटामध्ये त्याला गळफास लावून त्याला मारण्यात आलं। त्यानंतर ती व्हेकल घेऊन हे 3 आरोपी फरार झाले। या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी 6 वेगवेगळी पथकं तयार केली। मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि पुराव्यांच्या मदतीनं त्यांनी या टीम्स आरोपींच्या शोधामध्ये रवाना केल्या। त्यानंतर पोलिसांनी अत्यंत शिताफीने या दोन्ही आरोपींना ओडिसा आणि नागपूर या ठिकाणाहून अटक केली। त्यानंतर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या 6 वेगवेगळ्या टीम तयार करून त्या तपासासाठी पाठवल्या। या टीममध्ये पोलीस विभागाचे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे जवळपास 40 ते 50 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते। सुरुवातीच्या तपासात ओडिसा राज्यातल्या कालाहांडी जिल्ह्यातले मूळचे रहिवासी असलेले 24 वर्षीय धर्मानंद उमाकांत जाल, 25 वर्षीय सेसवा उर्फ प्रीतम सांता मेहर आणि खुशराम उर्फ राजू डोलामनी हे 3 आरोपी गेल्या काही वर्षांपासून बोईसरमधल्या कोलवडे येथे राहत असल्याची माहिती समोर आली। त्यानुसार पोलिसांच्या टीम ह्या ओडिसा राज्याच्या दिशेने रवाना झाल्या। दरम्यान पहिल्या आरोपीला पोलिसांनी ओडिसाच्या कोकडमाल या त्याच्या राहत्या गावाच्या जंगलातून कार सहित अटक केली। पोलिसांची भडक लागताच 2 आरोपी या जंगलातून फरार झाले। त्यांचा पाठलाग करत दुसऱ्या आरोपीला पोलिसांनी नागपूरच्या रेल्वे स्टेशनवरून वॉशरूममधून बाहेर निघत असताना ताब्यात घेतलं। या हत्याकांडातला एक आरोपी अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। जे ओडिसा राज्यामध्ये आमच्या वेगवेगळ्या टीमने काल त्यापैकी 3 पैकी 2 आरोपी, एक ओडिसामधून आणि एक नागपूर या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांना हे व्हेकल त्यांच्या राज्यामध्ये भाड्याने चालवण्याच्या दृष्टिकोनातून ते घेऊन जायचं होतं आणि ड्रायव्हर हा आपल्याला परत ओळखेल आणि आपल्याला त्यामध्ये पोलिसांच्याकडून अटक होईल या भीतीपोटी त्यांनी त्याचा गळा ओढून त्याला ठार मारण्यात आलेला आहे। एक आरोपी अद्याप फरार आहे, तोही त्याचं नाव आणि सर्व निष्पन्न झालेलं आहे। भविष्यात त्यालाही अटक केली जाईल। सर, ह्या लोकांना पालघर का निवडलं असं? हे राहणारे बोईसरचे अलीकडे त्यापैकी एक जो आरोपी होता तो बोईसरमधील एका कंपनीमध्ये गेल्या 20-22 वर्षापासून नोकरी करतात। त्यापैकी दुसरे 2 आरोपी जे होते तेही गेल्या 5-6 महिन्यापासून बोईसर या ठिकाणी नोकरीला आहेत। ते बोईसर या ठिकाणी काम करत असल्यामुळे त्या ठिकाणची लोक आपल्याला ओळखतील या भीतीपोटी त्यांनी पालघर या शहराची निवड केली। सर, या प्रकरणाचा तपास कशा प्रकारे करण्यात आला त्याबद्दल काय सांगा? या प्रकरणाचे ज्यावेळेस तक्रार आली त्यानंतर आमचे एसडीपीओ पालघर, तिथले लोकलचे पीआय आणि त्याचबरोबर एलसीबीचे प्रभारी अधिकारी यांनी आपल्या अधीनस्थ असणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांची वेगवेगळी पथकं निर्माण केली। महत्वाची गोष्ट ही होती की ज्या ठिकाणी त्याचा मृत्यू झालेला आहे त्या मृत्यूच्या ठिकाणाचं एरिया माहीत झाल्यामुळे साधारणतः त्याची बॉडी कुठे असेल या संदर्भातला सर्च मोहीम आम्ही मोठ्या प्रमाणात सुरू केली। त्यामध्ये आम्हाला 15 ऑगस्ट या दिवशी यश आलं, त्याची डेड बॉडी मिळाली। त्यानंतर जे आरोपी फरार झाले होते या संदर्भात संपूर्ण रूटवरील सीसीटीव्ही पाहणी करण्यात आली। सीसीटीव्हीच्या जी माहिती होती त्याच्या आधारे छत्तीसगड आणि ओरिसापर्यंत आमची लोकल क्राईम ब्रँचची टीम या ओरिसापर्यंत पोहोचल्या। आमच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी इतर माहिती घेऊन काही इनपुट्स आम्हाला मिळाले, त्या आधारे आरोपीची नावं निष्पन्न केली। त्या नावाच्या आधारे स्थानिक जे ओरिसामधले पोलीस अधीक्षक आहेत यांची मदत घेतली गेली आणि त्या ठिकाणी त्यांच्या घरी जाऊन त्यांना त्या ठिकाणून ताब्यात घेण्यात आलं।
त्यापैकी 2 आरोपी तिथूनच फरार झाले होते, परंतु दुसरा जो आरोपी आहे तोही आरोपी आम्ही नागपूर रेल्वे स्टेशन या ठिकाणी नागपूर रेल्वे पोलीस यांच्या मदतीने त्यालाही अटक करण्यात आलेली आहे. तिसरा आरोपी संदर्भात सुद्धा पुढील माहिती मिळाल्यानंतर त्या संदर्भात कारवाई करत आहोत. आतापर्यंतच्या पाहणीनुसार त्यांच्या संदर्भातले गुन्हे निष्पन्न झालेले नसतील तरी सुद्धा ती पाहणी सध्या सुरू आहे. त्यांना कालच अटक केलेली असल्यामुळे त्यांच्या संदर्भातली अधिक माहिती मिळाल्यामुळे कदाचित त्यांच्यावर देशामध्ये इतरत्र कोणत्या ठिकाणी असंमध्ये पुढे भविष्यात काही गोष्टी निष्पन्न होतील, परंतु अद्याप येतो या 3 व्यतिरिक्त इतर कोणीही त्याला सहकार्य केलेलं नाही अशा स्वरूपाची माहिती निष्पन्न होते आहे, परंतु तपासामध्ये अधिकची माहिती. सर, हत्याच्या मागच्या उद्देश काय होता यांचे? याच्यामध्ये वाहन चोरी करून ते वाहन आपल्या राज्यामध्ये भाड्याने चालवणे हा एकमेव उद्देश सध्या तरी आतापर्यंत तपासामध्ये दिसतो आहे. आणखी तपासांती पुढील उद्देश सुद्धा साफ होईल. या सर्व घटनेनंतर आसिफ घाची याच्या कुटुंबियांनी पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. मात्र जोपर्यंत या 3ही आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्हाला खरा न्याय मिळू शकणार नाही असं त्यांनी सांगितलं. पालघर पुलिस ने जो कार्रवाई की है उससे हम संतोष है. उसने बहुत फास्ट काम किया है, 2 आरोपी को पकड़ लिया है इतने लंबे जाके. हमारे भी एक की पुलिस से मांग है कि जो तीसरा आरोपी है उसको जल्द से जल्द पकड़े और तीनों को जल्द से जल्द फांसी तक पहुँचाए, ऐसी हमारी मांग है. और पुलिस ने हमको बहुत साथ दिया है, उससे हम संतोष है कि उनके काम बहुत फास्ट किया है उन्होंने. प्रशासन से ये ऐसा मांग है हमारा कि तीसरे आरोपी को पकड़ के और सबको मिला के फांसी पे चढ़ाए और दूसरे की किसके साथ ऐसी घटना ना घटे, ऐसा उसका कोई इसका इशू करे. मुझे इसको दूसरा कोई आरोपी ऐसा शिकार ना करे, कोई फंसे नहीं, गरीब आदमी दूसरा भी ना फंसे इसके अंदर. मेरा नाम फरीद दुलानिया है, हम पालघर से बिलोंग करते हैं. आज आसिफ घाची की मृत्यु होके, मर्डर होके 7 दिन बीत चुके हैं और पुलिस प्रशासन ने बहुत झड़प तरीके से इसमें कार्रवाई करके 2 आरोपी को ओडिशा से पकड़ा हुआ है और तीसरा आरोपी अभी तक फरार है. तो हमारी पुलिस प्रशासन से यही विनती रहेगी कि तीसरे आरोपी को भी जल्द से जल्द पकड़ के और एक सारे सबूत इकट्ठा करके ये तीनों आरोपी को फांसी के सज़ा मिलनी चाहिए. ऐसी कार्रवाई इनके ऊपर होनी चाहिए ताकि कानून और सुव्यवस्था जागरूक है, ये लोगों के मन में, आरोपियों के मन में डर बैठना चाहिए. तो आज ये घाची परिवार के ऊपर इतना बड़ा एक पहाड़ टूट पड़ा है, तो इसको न्याय तभी मिलेगा जब ये तीनों को फांसी की सज़ा होगी. और दूसरी चीज़ कि हम प्रशासन से ये विनती करते हैं, इस फैमिली का देखभाल करने वाला कोई बचा नहीं, तो इसकी वाइफ को और इनको आर्थिक प्रशासन की तरफ से थोड़ी मदद मिले और इनकी वाइफ को गवर्नमेंट जॉब मिले, ऐसी हमारी एक शासन की तरफ विनती रहेगी. तो जाके ये लोग कहीं अच्छे से काम होगा और उनका आर्थिक मदद मिलेगी और उनका जीवन वो अच्छी तरीके से आगे बिता पाएंगे. ये हमारी एक प्रशासन से रिक्वेस्ट है. और इसके अंदर हम तमाम पालघर की तरफ से, पालघर की जनता की तरफ से, पालघर के अधीक्षक साहब बड़ा पाटिल साहब, DYSP पाड़वे मैडम और पालघर के PI साहब और आर्थिक गुने शाखा जो है, इन्होंने सभी ने मिल के ये आरोपियों को पकड़ा हुआ है. तो हम तहे दिल से इनका शुक्रगुजार है कि इन्होंने बहुत अर्जेंट इंस्टेंटली आरोपियों को पकड़ने में कामयाब रहे हैं. टीम वर्क बहुत अच्छा रहा इनका और आगे भी इसी तरीके से टीम वर्क करके इस तरीके से सभी गुनों को ट्रैप करके आरोपियों को पकड़ना है.